ह्या गोष्टीला टेक्निकली मी प्रूफ करते. मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर लर्निंग सिस्टीम साठी सर्वात पहिले ती जी सिस्टीम आहे तर ती कशी शोधण्यात आली, त्याच्यामध्ये सुरुवातीला कशा प्रकारे डाटा स्टोरेज केला जात होता आणि त्यानंतर काय काय मॉडिफिकेशन्स झाले, कशा पद्धतीने मॉडिफाय करण्यात आलं, काय काय चेंजेस करून मॉडिफाय करण्यात आलं, टेक्नॉलॉजीला कसं इन्क्रीज करण्यात आलं, या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. डेटा स्टोरेज किंवा डेटा स्टोरेबल सिस्टीम जी होती तर ती सुरुवातीला परमनंटली होती. तर ती अशी होती की ती नॉन रिमुव्हेबल होती आणि म्हणजे त्याला ब्रेक केल्याशिवाय किंवा त्याला कम्प्लिटली स्टॉप केल्याशिवाय त्याच्यामध्ये काहीही चेंजेस आपण करू शकत नव्हतो. अशा प्रकारची ती सिस्टीम होती. जे जे धार्मिक गोष्टी आहेत ना त्याचे टेक्निकल प्रूफ पण आहे आणि लॉजिकली सगळ्या गोष्टी आपण प्रूफ